वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आता आम्ही चालू आग्रेसरला. मी आहे, माझा मित्र वंश आहे, अजून कोणी ते पुढे ॲड होतीलच. आणि आम्ही आता पोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकला आणि इथं होती ट्रॉफिक. आज पहिलाच दिवस अग्रेसरचा आणि बघू आज गर्दी आहे का नाही. मग इथून पुढे आलो. मग इथून पुढे आल्यावर मारला राईट आणि पोचलो सन सावलाराम महाराज क्रीडांगणला. मग इथे बघतोय तर पूर्ण गाड्यांनी भरलेला होता ग्राउंड आणि स्टार्टिंगलाच गाड्या पार्किंग केलेल्या होत्या. मग इथे होत्या 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या. मग इथून पुढे आलो पार्किंग शोधत. मग आम्ही केली पार्किंगला गाडी आणि बघतोय तर 2 आकाशपालना होता आणि एक होडी होती मोठी. तर दोन्ही होडीमध्ये आणि आकाशपालनामध्ये कोणीच बसलं नव्हतं. आज वाटतं ट्रायल होता. तर बघतोय तर तिकीट काउंटर आहे आणि गेट येतं. मग इथून आम्ही आलो पुढे. इथं घेतलं तिकीट आणि आतमध्ये आलो. जसंच आतमध्ये आलो तसंच घेतले गणपती बाप्पाचे दर्शन घेता येतं. इथं खूप होती गर्दी. इथून आलो पहिलाच घेतलं मुंब्रा देवीचं दर्शन. इथं मंदिर होतं मुंब्रा देवीचं. मग पुढे बघतो तर गड किल्ले होते, पण गड किल्ले अजून रेडी नव्हते झाले. मग कोणी बोलतो स्नॅप काढतो. मग स्नॅप काढला. जसं पुढे आलो मग घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन. मग पुढे आलो. इथे होती पहिले स्टॉल स्वच्छताची माहिती. मग होते ज्वेलरी, होते कपड्याचे दुकान. मग पुढे जाता आता आम्हाला दिसलं इथं होते क्रीम रोल. आणि आता पुढे बघतोय तर इथं होते घरचा छोटे प्रोडक्ट्स यूज होणारे सगळे. पुढे आलो. इथं होते किचन्स पूर्ण भरलेले होते. कुठला का घेऊ समजत नव्हतं. मग कोणी बोलतो नंतर घेऊ. मग आलो पुढे तर इथं होता मुखवास बघता पुढे आलो तर इथं होता ज्यूस आणि मसाले. मग इथं गर्दी होती, खूप जण घेत होतं. आणि इथं होते ट्रेंडिंग आयटम जसे ते कानवरती येतात ते. मग त्याच्यानंतर होता रिअल टेस्ट ऑफ इंडिया, केरलाचे प्रोडक्ट होते इथे. मग पुढे आलो. इथं होती खूप गर्दी, इथून समजत नव्हता काय करू. मग इथं होतं मंचुरियन मसाला होता. मग इथं होतं एक्वा फायर वॉटर फिल्टर. मग इथं आलो. इथं होतं इन्सेक्ट किलर बघून आलो पुढे. इथं होते ज्वेलर्सवाले. मग पुढे आलो. इथं होता मुरमुरे पापड आणि इथे पापड टेस्ट करून पण देत होते. मग सर्व टेस्ट करत होते. मग पुढे आलो. इथे होतं आयुर्वेदिक औषध. आणि इथून पुढे आल्यावर इथं पण होते माय स्मार्ट बेकरी. इथं बेकरी प्रोडक्ट होते सर्व, म्हणजे टोस्ट वगैरे. मग इथं पण होते किचन. मग आलो राजस्थानी पिकल बघायला, म्हणजेच लोणचं. इथं होते सर्व आंबट. मग पुढे गेल्यावर सर्व होते गोड आवला. मग होते चेरी. मग बघितलं पूर्ण. मग पुढे आलो. इथं होते चटाया. मग चटाया बघून आलो आपण ज्वेलर्सवाल्याजवळ. इथं होता PG ज्वेलर्सवाला. मग इथं होता लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉला होती बाईक. मग पुढे आलो. मग इथं होता PG ज्वेलर्सचा फोटोशूटसाठी बॅकग्राऊंड. मग तिथं फोटो काढत होते छोटी पोरं. मग इथं पुढून आलो. इथं होतं सर्व प्लॅस्टिक. याच्यामध्ये ग्रेप, संत्रा, मोसंबी, पायनॅपल, ॲपल, वॉटरमेलन, स्वीट लेमन, डाळिंब, बिया कचरा बाहेर येणारे ग्लासमध्ये ज्यूस येणारे. एक आहे 2 चूज करू. हे 850 ऑफर प्राइस 600. होते कोकणचे प्रोडक्ट म्हणजे मसाले, पापड आणि किचन. मग इथं ते बबल्स कपडे. आणि इथं होते प्लॅस्टिकचे प्रोडक्ट, बादल्या वगैरे होत्या. बादल्या वगैरे बघून आलो. परत गोल्डचे इथे साड्या होत्या. इथं होते गावाकडची गोष्ट. इथून पुढे आलो. इथं होता टी ॲडव्हर्टाइजमेंट. मग टी ॲडव्हर्टाइजमेंटला इथे होते फ्री टी टेस्टिंगला देत होते. आणि इथं होता प्रोग्राम चालू आपला मेन स्टेज अग्रेसरचा. मग इथं चालू होता प्रोग्राम. मग बघितलं मी बबल उडवतो कोणतरी. पुढे आलोच. मग इथे बघितले वॉटर प्युरिफायर्स होते. मग इथं होते बॅग्समध्ये मग खूप सारे कनेक्शन होते. मग इथं होतं आमला ज्यूस. मग जसं पुढे आलो तिथं होती लोणावळ्याची चिक्क्या बघून आलो. इथं होत्या रांगोलीचे सेट्स होते. मग इथं आलो भगवद्गीता बघून पुढे आलो. तर इथं होते धूप अगरबत्तीचे स्टॉल. इथून पुढे आलो. परत बघायला भेटले बॅग्स. मग बॅग बघत पुढं आलो. मग इथं होते छोटे पोरांचे टी-शर्ट्स. मग टी-शर्ट बघून पुढे जात होतो तर बोलतो थांबे बघ काय. मग इथं होते छोटे प्लॅन्स घरात सजवण्यासाठी. मग ते बघून पुढे आलो. तर इथं होते परफेक्ट ट्रेडर्सचे. मोबाईल बोलतो परफेक्ट ट्रेडर म्हणजे शेअर मार्केटवाले. मग शेअर मार्केट बघून आलो पुढे. इथे होतं पाटा वरवंटा. मग इथं आलो आता आम्ही सुकी मच्छी बघायला. बघू तर सुकी मच्छी 2-3 स्टॉल होते जास्तीत जास्त. आम्ही जसं आतमध्ये गेलो बघतोय तर 3च होतं आणि एका जवळ गर्दी होती.
तर जास्ती काय नव्हतं इथे बघण्यासारखं. मग आम्ही आलो लगेच बाहेर. होता आर्टिस्ट कार्ड होता, पोर्ट्रेट अँड पेंटिंग्स, मग त्याच्यानंतर बुक सेल्स, मग त्याच्यानंतर होता कुर्ते, त्याच्यानंतर होते फूड स्टॉल स्टार्ट्स, त्याच्यानंतर इथे होते आपला मेन स्टेजच्या नंतर पहिलाच होता आपला राजस्थान. इथं होता राजस्थानी फूडच्या नंतर होतं महाराष्ट्र मसाला पापडच्या नंतर होते इथे चायनीज आयटम, मग इथे होते पुणेरी भेल, मग इथे होते फ्रूट सलाड, मग इथे होते चायनीज आयटम स्टार्ट, चिल्ली बर्गर पिझ्झा वगैरे इथे होते. मग त्याच्यानंतर होतं इथं स्नॅक अटॅक, इथे होता मोजिटो, पोटॅटो ट्विस्टर्स, मग इथं होतं दिल्ली मसाला मैसूर स्पेशल, मग इथे पण परत पोटॅटो ट्विस्टर्स बघायला भेटले. इथं होते चायनीज आयटम, मग इथं होते शेगावची कचोरी. आम्ही आलो मनोरंजन पार्कमध्ये, म्हणजे पाळण्यांच्या सेक्शनमध्ये. मग इथं होती ड्रॅगन ट्रेन होते, कार होती, हॅमर होते, आणि इथं होते हिअरिंग्स, काय पण घ्या 10 रुपयाला. मग त्याच्यानंतर स्लीपर, आणि तो परत दिसला मला तो पोटॅटो ट्विस्टर किती बघू, कंटाळा आला बघू. आणि 2-3 पाळणे तर बंदच होते आणि असे चालू ठेवलेले, कारण की कोणीच नव्हता बसायला. आणि इथे बसला तर 1-2 जण बसलेले फक्त. मग त्याच्यानंतर आलो पुढे येताच इथं होता नुसता सर्कल आणि ब्रेक डान्स. इथे होती ट्रेन, इथं होता मिकी माऊस, पण मिकी माऊस नाही दिसला, हा होता बिग बाउन्स. मग इथे खालची वायर गेलेली ते साईडला, मग वाचला बोला पाय नको देऊ, करंट लागेल. मग इथे होतं पाळणा मोठावाला आणि एक होडी. आता ये तिघं बोलतात थांब आज रेट काढू किती आहे, नंतर वाढतो लगेच लास्टच्या दिवसाला. मग आम्ही आलो पुढे. और उसका ऊपर इनका बोर्ड का और उसका ये तेरा है उसकी अच्छा है. वर्ग होता पाळण्याचा ओनर, आणि इथे होते खेळ स्टार्ट. इथे 2-3 खेळ होते सर्व, आणि इथे पुढे आलो तर होता मनोरंजन. इथे नुसते पैशात लावलेले होते सगळीकडे. जफरीत ट्राय मैंने बचपन से ये करते आ रहा, मैं कभी गया नहीं आज तक. परत निघलो फूड स्टॉल तिकडे, स्टॉल्स मंचुरियन्स वगैरे, बॅक स्टेज अजून काही जास्ती भरला नाही. इथे मंचुरियन वगैरेच आहे, नुसतं आपटतं कोणी येत नाही म्हणून. मोजिटो, ते आईस्क्रीम, त्याच्यानंतर होते पान, फालुदा, मग होता पेस्ट्रीचा शॉप, मग होता जामून शॉट, मोजिटो. आणि वंश बोलतो इथं आलं तो काहीतरी घेऊन जाऊ घरी. मग आलो वेफल्स रोल घ्यायला. वेफल्स रोल होते इथे, मग इथून वेफल्स रोल ट्राय केले कसे होते ते खाले. मग त्याच्यानंतर घेतले 100चे 4 होते, पण आम्ही घेतले 200चे 8. मग दोघांनी घेतले, आणि वंश बोलतो चला जाऊ. आणि ब्लॉग इथं सेंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. वॉइस